अंधभक्त 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 एवढं करून करून संतोष पंडितांनी पूर्ण वातावरण गरम केलं होतं आणि खूप साऱ्या चुका देखील दाखवायचा प्रयत्न केला होता जनतेला की यार ह्या ठिकाणी एवढा मोठा खड्डा पडलाय, या ठिकाणी एवढा मोठा खड्डा पडलाय, रस्त्याची अशी अवस्था आहे किंवा पीएमटी बंद पडलेली आहे, या सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न संतोष पंडितांनी केला होता आणि त्याचा मला खूप आनंद आहे की ते जे काही सांगत होते लोकांना आणि ते लोकांना खूप आवडत देखील होतं आणि त्याच्यावर लगेच कारवाई देखील होत होती। पण त्यांनी आता मध्ये थोडीशी एक चूक केली असं मला वाटतंय किंवा खूप साऱ्या अशी जनतेला देखील वाटत असेल की यार हो संतोष पंडितांनी चूक केली। तुम्ही जोपर्यंत मोदींना शिवाय देत होता तेवढं ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही काँग्रेसला शिवाय देत होता तोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला जनता खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेम करत होती आणि त्यानंतर तुम्ही एक खूप मोठा निर्णय घेतला की तुम्ही तुतारीला म्हणजे सुप्रिया सुळेंना काय होतं त्याला आपलं हे द्यायचा प्रयत्न केला, पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला। लोकांचा प्रश्न एवढाच आहे, तुम्ही ज्या काँग्रेसला ज्या राष्ट्रवादीला शिव्या देत होतात बरोबर, काय सगळ्यात भ्रष्ट जे पक्ष आहे तो फक्त आणि फक्त ज्यांनी घाण केली तो म्हणजे काँग्रेस, हे सांगायचा प्रयत्न तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये केलेला आहे खूप वेळा आणि आता देखील करताय। पण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही हा प्रचार करायचा प्रयत्न करत असं लोकांना वाटत आहे। माझं मत तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो, ह्याच्यावर एकदम फोकस करून तुम्ही ऐका। हे बघा, ते एक कंटेंट क्रिएटर आहेत, त्यांना लोक प्रेम करत होते, त्याच्या मागचं कारण होतं की ते चुका दाखवायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या चुका ज्या बाहेर आल्या आणि त्यानंतर त्याच्यावर प्रशासन जे कारवाई करत होती किंवा नीट करायचा प्रयत्न करत होते त्यामुळे लोक आनंद होते त्या गोष्टीवर। कुठल्याच माणसाला असं वाटलं नव्हतं की संतोष पंडित हे कोणाला तरी सपोर्ट करतील, पण अचानक एका दिवशी काय झालं काय माहिती। तुमचं मत तुमच्याकडे ठेवावं अशी माझी इच्छा आहे संतोष पंडित साहेब तुम्हाला, कारण की तुम्ही तुमचं मत तुमच्या मनामध्ये ठेवा, लोकांना सांगू नका। तुमच्याकडे खूप मोठी पब्लिक आहे, जवळजवळ नाही ना म्हणत 6.5 लाख सबस्क्रायबर तुमचे आहेत बरोबर आहे। 6.5 लाख सबस्क्रायबरच्या समोर जर तुम्ही व्हिडिओ बनवून टाकताय की मी ह्याला पाठिंबा दिला तर ते सगळ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही त्यांची ऍड करताय, तो काय असा पर्सनल पाठिंबा तुम्ही दिलेला असं नाही। लोकांना वाटणार यांनी पैसे घेऊन हा प्रचार करायचा प्रयत्न करतोय, तर अशीच गोष्ट ही सगळ्यांच्या मनामध्ये आलेली आहे आणि खूप साऱ्या लोकांच्या मनामधून आता तुमच्यावर जे प्रेम होतं ते कमी कमी होत चाललेलं आहे, कारण तुम्ही खूप शिव्या दिल्या होत्या त्या काँग्रेसला त्या राष्ट्रवादीला आणि त्यानंतर तुम्ही त्यांचाच प्रचार करताय। ही कुठे ना कुठेतरी गोष्ट त्यांना खटकलेली आहे आणि तीच गोष्ट मी तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करतोय मित्रांनो। आणि ही जर व्हिडिओ संतोष पंडितांपर्यंत जरी गेली ना तरी चालेल, कारण की हा एक माझं मत आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य आहे। कारण की खूप सारे लोक बोलतात की हुकुमशाही यायला लागली, आपल्या भारत देशामध्ये हुकुमशाही यायला लागली। अरे या महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोक एवढ्या खालच्या दर्जाने जाऊन मोदींवर टीका करतायत, सरकारवर टीका करतायत, असे खूप युट्यूबर आहेत ते मोदींना शिवाय देत आहेत, डिक्टेटर म्हणतायत, हुकुमशहा म्हणतायत, खूप काय काय म्हणतायत। जर हुकुमशाही येणार असती ना तर 100 आणि 101% सगळे जेलमध्ये गेले असते। तुम्हाला देखील हक्क आहे तुमचं मत मांडण्याचा, मला देखील माझा हक्क आहे मत मांडण्याचा, प्रत्येक जनतेला त्याचा हक्क काय त्यांचं हक्क मांडायचा, त्यांचं मत मांडायचा, सगळ्याचे अधिकार हे सगळ्यांना आहेत। कुठेही हुकुमशाही वगैरे येण्याचे दृष्टिकोन मला दिसत नाहीये। हा पॉलिटिकल पार्टीज नुसार काँग्रेसने देखील जे केलंय, ज्या सरकार पाडल्या बरखास्त केल्या ह्या देखील काँग्रेसने गोष्टी केलेल्या आहेत आणि बीजेपीने तरी अजून तसं काही केलेलं नाही, फोडून सरकार आणते स्वतःचं, पण हुकुमशाही तरी अजून आलेली नाहीये। भविष्यात देखील येऊ शकते का नाही मला वाटत नाही। तर बघूया मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की सांगा, कारण की संतोष पंडितांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेवर खूप सारे लोक त्यांच्यावर नाराज झालेले आहेत असं मला कुठं ना कुठेतरी वाटतंय, ते कमेंट्स मधून दिसलं मला। तर मित्रांनो तुमचं मत यावर काय आहे ते नक्की कमेंट्स मध्ये कळवा, कारण तुमचं मत खूप महत्वाचं आहे। मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।